दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाशिक शहरातील हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्टतर्फे तिथीने शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक, द्वारका सर्कल येथे महंत भक्तिचरणदास महाराज, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, हिंदू एकताचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी या जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र शेळके, सुनील परदेशी, राजेंद्र कानडे, शिंदे मामा, कैलास ताते, धर्मा गोविंद, सुरेश पवार, किशोर बागमार, श्याम पवार, प्रियंका अहिरराव, मंगला पवार, छाया बावरी, सोमनाथ भोंड, प्रकाश खिची, राजाभाऊ नेरकर, मनोज मराठे, नितीन खेळणार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्सव समिती अध्यक्ष शिवम पवार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवरायांची आरती करण्यात आली. तसेच लहान मुलांनी शिवरायांचे पोवाडे गायले. विशेष म्हणजे संपूर्ण चौकात भगवे ध्वज, पताका लावून भव्यमय वातावरण निर्माण करण्यात आले होते. तसेच लाइटिंगने संपूर्ण परिसर प्रकाशमय झाल्याचं दिसून आलं. यावेळी प्रमुख उपस्थित महंत भक्तिचरणदास महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जय श्री राम, जय शिवराया. आज हिंदू एकता आंदोलन पक्ष की ओर से हिंदू तिथि अनुसार छत्रपति शिवाजी महाराज की जन्मोत्सव जयंती पूरे नासिक में प्रतिवर्ष भांति इस बार भी बड़े धूमधाम से हम लोग बना रहे हैं. ये तिथि अनुसार पूरे विश्व में, पूरे देश में, पूरे महाराष्ट्र में जो पूरे गणना अनुसार तिथि की मान्यता दिया जाता है, तो तिथि अनुसार हमारे हिंदू एकता आंदोलन पक्ष और पूरे संपूर्ण नासिक की सभी हिंदू जनता जो शिवराय प्रति प्रेम करने वाले सभी लोगों तिथि की इस बार बड़े धूमधाम से बना रहे. शाम को आज बड़े शोभा यात्रा, जुलूस, पूरे शोभा यात्रा जोरदार से निकलेगा. मैं सबको आह्वान करूंगा जे छत्रपति शिवाजी महाराज की तिथि अनुसार जो कार्यक्रम किया जा रहा है, आप लोग सभी लोग उपस्थित रहिए. मैं सभी हिंदू एकता आंदोलन पक्ष की प्रमुख हमारे राम सिंह बावरी, उनके सभी कार्यकर्ता को बहुत बहुत बधाई, शुभकामना देता हूं. आज छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती निमित्त ये जो कार्यक्रम आयोजन किए, मैं सभी हिंदू बांधवों को और महाराष्ट्र की सभी जनता को बहुत बहुत बधाई, शुभकामना देता हूँ. जय श्री राम. तर हिंदू एकताचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी देखील अधिक माहिती दिली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी तिथीनुसार आज फाल्गुन वद्य तृतीया ही शासनाने मान्य केलेली तिथी, त्यानुसार जयंती होत आहे. मी सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना आणि सर्व भारतीयांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने एवढ्या रक्तक्रिया उन्हात आमच्या हिंदू एकता आंदोलन पक्षाचे व त्याच्यावर प्रेम करणारे मग पोलीस मित्र असतील, अनेक संस्थांचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. आणि विशेषतः गुजरातला गेलेले आमच्या कुंभमेळा समितीचे प्रमुख माननीय भक्तिचरणदासजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत करून हा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, याच्यासाठी कष्ट घेणारे शिवम पवार, समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अतुल राय सिंगे, कार्याध्यक्ष रमेश कुमावत आणि नाशिक शहरात अनेक भागात युवा नेते प्रसाद बावरी, श्याम पवार, देवा पवार, जीवा पवार सर्वांनीच जी मेहनत घेतली, आमच्या महिला आघाडीच्या प्रियंका अहिरराव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत चांगली मेहनत घेऊन आज संपूर्ण नाशिकमध्ये अत्यंत उत्साहात शिवजयंतीचा कार्यक्रम होतो आहे. संध्याकाळी निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये मिरवणुकीत आपण सर्वांनी सहभागी व्हावे. पुनश्च
शासनाला विनंती आमची एकच राहील, आज तुम्ही महासभा घेता आणि बजेट घेता आणि छत्रपतींचा जर तुम्हाला विसर पडत असेल तर तुमचा निषेध या ठिकाणी करावा लागेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार करणसिंग बावरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू एकता शिवजयंती उत्सव समिती पदाधिकारी किरणसिंग पवार, उमेश पाटील, अतुल रयसिंगे, अनिल जाधव, स्वप्नील काथवटे, प्रसाद दादा बावरी, रमेश कुमावत, विजय पवार, महादू बेंडकुळे, प्रताप सिंग पवार, काशीनाथ बेंडकुळे, बाळासाहेब मोरे, राजेश धुमाळ, कृष्णा पवार, किरण जाधव, रवी पवार, नाना वाघ, काशीनाथ बेंडकुळे, अभिजित राजपूत, जीवा पवार, देवा पवार, प्रेम पवार, नितीन काठवते, राजू गाडगीळ, राजू शेट्टी, रोशन जाधव, भारत सदभैया, प्रतीक कसबे, विदेव सदभैया आदींनी परिश्रम घेतले. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.